सो हॅलो गाईज, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, स्ट्रेस बघितलं. देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेस: longitudinal stress, volume stress and shearing stress. Then we saw elasticity and plasticity. In universe there are 2 types of body: one it is elastic body and another one it is plastic body. Elasticity means the body regain of its original dimension when deformation force are removed is called as elastic body, and the body not regain of its original dimension after remove deformation force is called as plasticity. ओके, ते बघितलं. आणि स्ट्रेसचे 3 टाइप्स बघितले. आता काय बघायचं, स्ट्रेन बघायचं. व्हॉट इज माय स्ट्रेन? बघा, स्ट्रेन इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. शेपला स्ट्रेनला काय म्हणायचं, ज्याचं डायमेन्शन ओरिजिनल डायमेन्शनपेक्षा काय होतं, बदलतं आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा रबर आहे, त्याला प्रेशर लावलं, शेप ओरिजिनल डायमेन्शनपेक्षा डायमेन्शन काय बदललं, त्याचा आधीच्यापेक्षा डायमेन्शन बदललं, त्याला काय म्हणायचं, स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन फॉर्म्युला आहे. आणि खाली काय, एस आय युनिट न्यूटन पर एस आय युनिट नाही आहे, सी जी एस युनिट नाही आहे, आणि ह्याला डायमेन्शन नाही, म्हणजे नो युनिट्स अँड नो डायमेन्शन. का नाही आपण खाली बघू. ओके, स्ट्रेस म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. अगेन देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन. स्ट्रेसचे लॉजिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेस. स्ट्रेन देर अगेन देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन: लॉजिट्युडिनल स्ट्रेन, टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन और शिअरिंग स्ट्रेन. बघा, लॉजिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय, बघा, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. हे काय तुमचं, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. बघा, लॉजिट्युडिनल स्ट्रेनचं काय, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ फॉर्म्युला आहे. बघा, म्हणजे ज्याच्यामध्ये लेंथ ही ओरिजिनल लेंथपेक्षा काय होते, बदलते. इथं एक्झाम्पल दिले बघा, ही एक वायर आहे, रिजिड सपोर्ट आहे, फिक्स्ड एंड आहे आणि मुवेबल आहे. इथं काय केलं, वेट लावलं. वेट लावल्यामुळे वायर काय झाली, इलॅस्टिक आहे वायर. त्याच्यामुळे काय झाली, समजा मेटलची वायर घेतली आणि इलॅस्टिक आहे, म्हणजे वायर काय झाली, लांबली. स्मॉल एल म्हणजे काय, त्याची बदललेली लेंथ. कॅपिटल एल म्हणजे काय, त्याची ओरिजिनल लेंथ. आणि हे रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे, म्हणजे चेंज इन लेंथ स्मॉल एल आणि ओरिजिनल लेंथ काय, कॅपिटल एल. बघा, चेंज इन लेंथ काय, स्मॉल एल ही, आणि ओरिजिनल लेंथ म्हणजे काय, याची कॅपिटल एल. लेंथचं फॉर्म कशात मेजर करतो, मीटर. हे सुद्धा काय करतो, मीटरमध्ये. मीटर काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजेच काय आलं, नो युनिट आणि नो डायमेन्शन. म्हणजेच काय आलं, स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन आहे. व्हॉल्यूम स्ट्रेनमध्ये काय, इट इज द रेशो टू चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजे जसा व्हॉल्यूम काय होतो, बदलतो ओरिजिनल व्हॉल्यूमपासून पेक्षा, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम स्ट्रेन. बघा, इथं तसंच दिलं आहे. हा रबर आहे, चारी बाजूने प्रेशर लावलेला आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम आहे. प्रेशर ज्यावेळेस ॲक्ट केलं त्यावेळेस डी व्ही म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम काय झाला, चेंज झाला. मग आता ह्याचं सुद्धा युनिट डायमेन्शन कसं येत नाही, सी एम क्यूब डिवाइड बाय सी एम क्यूब काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजे नो युनिट आणि डायमेन्शनसुद्धा काय येत नाही, नो डायमेन्शन. म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेसला काय येत नाही, कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन येत नाही. थर्ड पॉईंट काय, शेअरिंग स्ट्रेन इट इज द रेशो ऑफ चेंज इन लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी टू डिस्टन्स ऑफ द फिक्स्ड लेअर. बघा, इथं फ्रेम आहे, हे जे वरचं फ्रेम आहे, वरची बाजू, चेंज इन लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द फिक्स्ड लेअर. म्हणजे हे लॅटरल डिस्प्लेसमेंट बदललं की डिस्प्लेसमेंट ऑफ फिक्स्ड लेअर बदलत नाही, परंतु लॅटरल डिस्प्लेसमेंट काय होतं, बदलतं. त्यालाच काय म्हणायचं, शेअरिंग स्ट्रेन. इथं फॉर्म्युला आहे, लॅटरल डिस्प्लेसमेंट टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम द फिक्स्ड लेअर. म्हणजे बघा, याच्यामध्ये ए सी आणि बी डी हे काय आहेत, डिस्प्लेसमेंट ऑफ फिक्स्ड लेअर और डिस्टन्स ऑफ द फिक्स्ड लेअर, डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेअर. आणि सी डॅश डी डॅश काय आहे, ते लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे. इथला जो अँगल आहे, हे हाईट आणि बेसमध्ये त्यांनी काय इथला अँगल घेतला आहे, म्हणजे ते ट्रायंगल फॉर्म करून हायपोटेन्स टू बेस और हाईट इन टू बेस म्हणून काय झालं, सी डॅश डिवायडेड बाय ए सी आणि डी डॅश डिवायडेड बाय बी डी असं म्हणून काय तयार झालं, इथं टॅन थिटा अँगल तयार झाला आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, शेअरिंग स्ट्रेस म्हणायचं. ठीक आहे, शेअरिंग स्ट्रेस. लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणजे खालचं डिस्प्लेसमेंट, लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द फिक्स्ड लेअर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघा, तर हे झाले लॉजिट्युडिनल स्ट्रेस आणि दीज आर द सर्टन पॉईंट्स ऑफ स्ट्रेस ॲज वेल ॲज स्ट्रेन. त्यानंतर बघा, हुक्स हा सायंटिस्ट होता, त्याने काय केलं, इन्व्हेन्शन केलं. ह्याचं म्हणणं काय होतं की स्टेटमेंट आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. हुक्सचं असं म्हणणं होतं की स्ट्रेस
हे स्ट्रेनला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. बघा लक्षात ठेवा, दोन क्वांटिटी जर डायरेक्टली प्रपोर्शनल असतील, एक वाढले की दुसरी सुद्धा वाढते. आणि इन्व्हर्सली असेल म्हणजे स्ट्रेस 1 डिवायडेड बाय स्ट्रेन असलं, एक वाढले की एक काय होते, कमी होते. त्याचं म्हणणं होतं की स्ट्रेस वाढले की स्ट्रेनसुद्धा वाढतं आहे. आता एक्झाम्पलसाठी जर घेतलं आपण स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, तर बघा इथे एक्झाम्पल आहे, ही वायर आहे. हे वायरला काय केलं आपण, इथं वेट लावलं. वेट लावल्यामुळे वायर काय झाली, इलॉंगेटेड झाली. म्हणजे काय झाली, वायर ताणली गेली. म्हणजे काय झालं, याच्या स्ट्रेस प्रोड्यूस झालं आहे. अगेन स्ट्रेन बिकम्स ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे काय झालं, चेंज इन डायमेन्शन अँड ओरिजिनल डायमेन्शन और चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. म्हणजे याची लेंथ ओरिजिनल लेंथपेक्षा काय झाली, वाढली. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं हुक्स लॉ. म्हणजे स्ट्रेस बी वाढलं तर स्ट्रेनसुद्धा काय होतं आहे, वाढतं आहे. म्हणजेच हुक्स लॉ काय झाला, ओबे झाला. तर याच्यामध्ये इथं ग्राफ दाखवलं आहे बघा. ग्राफमध्ये काय आहे बघा, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन स्ट्रेट लाईन दाखवलं आहे. म्हणजे स्ट्रेस वाढला तर स्ट्रेनसुद्धा काय होतं आहे, वाढतं आहे. दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे काय करतो आपण, टेकिंग कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. एम इट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. एम इज इक्वल टू स्ट्रेस, स्ट्रेन न्यूमरेटरचं कुठं गेलं, डिनॉमिनेटर म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. एम इट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. इज काय, या अप्लाइड फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजेच काय येणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सी जी एसमध्ये काय, डायन पर सेंटीमीटर. डायमेन्शन तेच येतं, M1 L1 T-2. हे काय झालं, हुक्स लॉ झाला. हुक्स लॉ काय म्हणते, स्ट्रेस आणि स्ट्रेन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्ट्रेस वाढलं तर स्ट्रेनसुद्धा काय होतं आहे, वाढतं आहे. दॅट हुक्स लॉज सेज. पुढं काय बघा, इलॅस्टिक लिमिट डेफिनेशन दिले. द मॅक्झिमम लोड इन विच स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, एखादी वायर इतकं लोड सहन करते, एखादी वायर ही इतकं लोड सहन करते की त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर काय होते, ती वायर ब्रेक होते. त्यालाच काय म्हणायचं, इलॅस्टिक लिमिट. ही काय झाली, त्याची डेफिनेशन्स झाली. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा, डिफाईन यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो यंग मॉड्युलस बघा, जर आपण जे लॉजिट्युडिनल स्ट्रेस बघितलं, तर लॉजिट्युडिनल स्ट्रेस तेच आहे यंग्स मॉड्युलसमध्ये. इट इज द रेशिओ ऑफ लॉजिट्युडिनल स्ट्रेस टू लॉजिट्युडिनल स्ट्रेन. लॉजिट्युडिनल स्ट्रेस आपण स्टडी केले बघा, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, लॉजिट्युडिनल स्ट्रेस. फोर्स फॉर्म्युला काय, एव्हरी बॉडी वेट ॲक्ट ऑन डाऊनवर्ड डायरेक्शन mg. आणि एरिया काय, पाय स्क्वेअर. आणि लॉजिट्युडिनल स्ट्रेनचा फॉर्म्युला बघितला लास्ट लेक्चरला किंवा आत्ताच बघितलं आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. म्हणजे y इज इक्वल टू काय येणार, फोर्स फॉर्म्युला mg, एरिया पाय स्क्वेअर, mg अपॉन पाय स्क्वेअर डिवायडेड बाय चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. हे भागिलेचे भागिले, गुणिलेमध्ये काय झालं, वर गेलं. म्हणजे काय आलं, mg कॅपिटल L डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर स्मॉल एल आहे बघा, mg L कॅपिटल L डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. SI युनिटसुद्धा तेच येतं आहे. बिकॉज L काय झालं, याच्यात गेट कॅन्सल झालं. CGS युनिट डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर, डायमेन्शन M1 L1 T-2. म्हणजे हे काय झालं, यंग्स मॉड्युलस. इट इज ओनली सॉलिड प्रॉपर्टी. म्हणजे जे काही युनिवर्समधलं सॉलिड आहे त्या सॉलिड मटेरियलसाठीच यंग्स मॉड्युलस काय होतो, ओबे होतो. सेकंड काय बघा, म्हणजे इट इज रिलेटेड टू वायर. एखादी वायर असेल किंवा सॉलिड मटेरियल असेल ते इट इज डिनोटेड बाय लॉजिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉजिट्युडिनल स्ट्रेन और यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस इट इज ए इलास्टिक कॉन्स्टंट. अगेन बल्क अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, these threes are elastic constant. So it is denoted by eta. Young's modulus it is denoted by y. Young's modulus it is denoted by y. So bulk modulus it is denoted by k. It is the ratio of volume stress to volume strain. So पाय बघा, it is the ratio of volume stress to volume strain is called as bulk modulus. खाली काय दिलं याचा फॉर्म्युला, bulk modulus it is related to volume stress to volume strain. म्हणजेच कन्सिडर काय केलं बघा, ए क्यूब ऑफ द बॉडी. म्हणजे इथे एक्झाम्पल घेतले बघा इथं, की आपण लास्ट लेक्चरला बघितलं काय होतं, व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेनमध्ये बघा इथं घेतलं बघा, ए क्यूब ऑफ द बॉडी व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस काय, ओरिजिनल बॉडी आहे. म्हणजेच काय, व्हॉल्यूम स्ट्रेस चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया काय होता, F इंटू एरियासाठी काय घेतलं होतं, A इंटू DP डिवायडेड बाय काय येणार, A. बिकॉज अप्लाइड फोर्स A इंटू DP म्हणजे दोन्ही बाजूनी एरिया काय होतो, कमी होतो आहे. आणि DP म्हणजे काय, चारी बाजूनी लावलेला प्रेशर. एरिया आणि प्रेशर, एरिया काय झाला याचा बदलला, हे काय झाला, आकार बदलला. चेंज इन व्हॉल्यूम, DV म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम. ज्यावेळेस त्याचा आकार बदलतोय ओरिजिनल शेपपेक्षा, म्हणजे त्याचा एरिया बदलतोय. म्हणजे A इंटू DP डिवायडेड बाय अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय, A काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजे इथं काय आला DP.
आणि व्हॉल्यूम स्ट्रेन काय चेंज इन इथेच आहे बघा, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय करायचं डी पी व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काय येते डी पी आणि व्हॉल्यूम स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येते डी व्ही. म्हणजेच काय येणार व्ही डी पी अपॉन डी व्ही और व्ही डी व्ही अपॉन डी पी. बघू आता इथं फॉर्म्युला व्हॉल्यूम स्ट्रेसचा. व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू काय चेंज इन प्रेशर. चेंज इन प्रेशर बिकॉज ए डी पी अपॉन ए होतं म्हणजे ए आज झालं गेट कॅन्सल. सो व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू काय आलं व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू डी पी आणि व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू काय डी व्ही अपॉन व्ही. म्हणजेच काय येणार व्ही डी पी अपॉन डी व्ही. म्हणजे बल्क मॉड्युलसचं फॉर्म्युला युनिट्स सगळे सेम आहेत. न्यूटन पर मीटर स्क्वेअर सी जी एस डायन पर सेंटीमीटर डायमेन्शनसुद्धा काय झालं सिमिलर. तिसरं काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इट इज द रेशो ऑफ शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन. शिअरिंग स्ट्रेसमध्ये काय बघितलं अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. ओके आणि शिअरिंग स्ट्रेन म्हणजे काय इट इज द रेशो ऑफ चेंज इन लॅटरल डिस्प्लेसमेंट टू डिस्प्लेसमेंट ऑफ द फिक्स्ड लेयर. सो शिअरिंग स्ट्रेन शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन इटा एका दाखवतो सिम्बॉल ह्याला म्हणायचं इटा. शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया आणि शेअरिंग स्ट्रेन लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ऑफ द फिक्स्ड लेयर. लॅटरल डिस्प्लेसमेंट काय होतं अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द फिक्स्ड लेयर म्हणजे काय टॅन थिटा होता. म्हणजे टॅन थिटा काय इट इज अ व्हेरी स्मॉल अँगल. सो अप्रॉक्सिमेट थिटा टॅन थिटा हा काय खूप स्मॉल असतो म्हणून टॅन थिटा अप्रॉक्सिमेट थिटा. म्हणजेच काय येणार इटा इज इक्वल टू एफ वर एफ ए डिवाइडचा डिवाइड थिटा आहे म्हणजे 1 अपॉन थिटा येणार म्हणजे इटा इज इक्वल टू 1 अपॉन ए थिटा. सो दीज आर 3 इलॅस्टिक कॉन्स्टंट वाय इटा अँड के. हे 3 काय आहेत इलॅस्टिक्स कॉन्स्टंट्स आहेत. ठीक आहे बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.